नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। सगळ्यात महत्त्वाची बाब पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात एक आनंदाची बातमी आहे। आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट हप्ते आले नाही आहेत आणि याचबरोबर सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांच्यामधील ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाही आहेत तर या तीन गोष्टींसंदर्भात आजच्या मध्ये माहिती घेणार आहोत। तर याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या जर काही कमेंट असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। प्रत्येक लाडक्या बहिणींना त्यांनी केलेल्या कमेंटचं उत्तर आपणामार्फत मिळून जाणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींची ई-KYC सुरू आहे। ई-KYC जरी केली असेल किंवा नसेल तरी देखील तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पुढील महिन्यामध्ये जो वितरित होणार आहे तर तो येणार आहे। ही पहिली आनंदाची बातमी आहे। आणि अनेक सोशल मीडियावरती यूट्यूबवरती व्हिडिओज व्हायरल होत आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस जाहीर झालेला आहे। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये हा दिवाळी बोनस तुम्हाला मिळणार आहे। आणि याचबरोबर ऑक्टोबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भातली घोषणा झालेली आहे। असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती चुकीची माहिती देण्याचं काम करत आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना माझी एकच विनंती आहे, अजून तरी दिवाळी बोनस किंवा ऑक्टोबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात घोषणा झालेली नाही। ज्यावेळी हप्ते वितरणाची घोषणा होते सर्वप्रथम GR येतो आणि त्याच्यानंतर मंत्री अद्वैत तटकरे घोषणा करतात आणि त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसांमध्ये हप्ते वितरण केलं जातं। तर यातील कोणतीच तयारी महाराष्ट्र शासनातर्फे झाली नाही आहे। पण आनंदाची बातमी की ऑक्टोबर महिन्यामध्ये जो तुम्हाला हप्ता मिळणार आहे ई-KYC केली असेल किंवा नसेल फक्त तुमचा जो अर्ज आहे तो पात्र असणे गरजेचं आहे, तरच तुम्हाला हा लाभ आहे तो मिळणार आहे। आता ई-KYC करण्याची प्रोसेस नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत मुदत आहे। काही लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाही आहेत, आपण त्यांना सांगत आहोत की सुरुवातीला जो तुमचा आधार कार्ड लागतं तो तुमचं व्हेरिफिकेशन आहे त्याला ते करून घ्या, त्याला पार्शियली व्हेरीफाय असं म्हणतात। तर सर्वप्रथम तुमचा आधार कार्ड नंबर टाका, OTP जनरेट करून तुमचं व्हेरीफाय म्हणजे जे व्हेरिफिकेशन आहे ते करून घ्या, कारण का शासनामार्फत अजून तसा ऑप्शन पोर्टलवरती उपलब्ध करून दिलेला नाही। अपेक्षित आहे की येत्या काही दिवसांमध्ये हा ऑप्शन उपलब्ध होईल आणि त्यानंतर आपण संपूर्ण माहिती लाडक्या बहिणींना देणार आहोत। आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्यामध्ये 26 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं। त्यांचे हप्ते जून जुलै ऑगस्ट असे 3 महिन्यासाठी थकीत राहिले आणि पुन्हा त्यांचं जे अकाउंट आहे ते ॲक्टिव्ह झालं, DBT ॲक्टिव्ह झाले आणि सप्टेंबर महिन्याचा लाभ त्यांना मिळालेला आहे। उर्वरित महिन्याचा हप्ते जे आहेत ते देखील त्यांना दिले जाणार आहेत अशी ग्वाही मंत्री अद्वैत तटकरे यांनी दिलेली आहे। फक्त प्रतीक्षा करा, कदाचित पुढच्या महिन्याचा ऑक्टोबरचा हप्ता ज्यावेळी तुम्हाला जमा होईल त्यावेळेस तुम्हाला जो लाभ आहे तो दिला जाणार आहे। आता सध्या तरी या महिन्यामध्ये हप्ते वितरणाची शक्यता कमी आहे, फक्त तुम्हाला काही दिवस प्रतीक्षा करायची आहे। परंतु याच्यामध्ये देखील काही लाडक्या बहिणी अशा आहेत ई-KYC केलेली आहे परंतु सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे, तर अशा लाडक्या बहिणींच्या बाबतीत अजून शासनाने स्पष्टीकरण दिलेले नाही की तुम्हाला अपात्र ठरवलेलं आहे किंवा DBTमध्ये काही प्रॉब्लेम आहे का किंवा आधार सीडिंगमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर या विविध कारणांमुळे तुम्हाला हप्ता येऊ शकत म्हणजे जो आताचा हप्ता जो आला नाही तर याची विविध कारणे असू शकतात। तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच तुम्हाला पुढची पावलं उचलायची आहेत किंवा इतर सोशल मीडियावरती दिवाळी बोनस मिळवा यासाठी तुमचा मोबाईल नंबर सांगा किंवा OTP सांगा, अशा अनेक व्हिडिओज येत आहेत। पण कोणालाही बातमी म्हणजेच आपली पर्सनल माहिती शेअर करायची नाही। तर अशा प्रकारे तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत आमच्यामार्फत मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे अजून घोषणा कोणतीच झाली नाही आहे, दिवाळी बोनस नाही आहे। जर या संदर्भातली घोषणा होते तर त्वरित व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।